ब्लॉगवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी देवपूजेसाठी घेतलेल्या काही सुंदर वस्तू तुम्हाला दाखवणार आहे। तर त्या वस्तू मला का आवडतात, त्या वस्तूंची किंमत काय आहे आणि त्या मी कुठून घेतल्या आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनही दाबा। चला तर मग सुरू करूया। आता एक एक करून सर्व वस्तू मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यातून दाखवते। तर सर्वप्रथम सुरुवात करूया आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापासून। तर आमच्या इकडे या मूर्त्या मिळत होत्या, पण मला पाहिजे तशी मिळत नव्हती। त्या एकदम पोकळ आणि चुन्याच्या होत्या आणि ही मूर्ती एकदम भरीव आहे। तिच्याकडे पाहिल्याबरोबर मला असं वाटलं की हीच मूर्ती मी घ्यावं, कारण त्याच्यावरचं तुम्ही काम बघू शकता, किती भरीव आहे आणि किती कोरीव काम आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आपल्याला त्यांच्याकडे बघण्यासाठी इतकं आकर्षणच करून घेतात। तर बघताच क्षणी मी ठरवलं की मला हीच मूर्ती घ्यायची आहे। आकाराला पाहिजे तेवढी ती मोठी नाही आहे, पण साधारण मीडियम साईज आहे आणि खूप छान आहे। तर या एकादशीसाठी मी घेतली होती, आषाढी एकादशीसाठी, आणि मी तेव्हा पूजासुद्धा केली या मूर्तीची। तो व्हिडिओ जर तुम्ही माझा बघितला नसेल तर नक्की बघा। तर अशी आहे ही मूर्ती। तर याची किंमत मला वाटते 140 रुपये होती, मी तिथनं घेतली। 140 रुपयाला मी ही मूर्ती घेतली। नेक्स्ट आहे हे हळदी कुंकवाचं ताट। छोटं आहे आणि खूप छान आहे। हे मी गांधीबागमधून घेतलं होतं हळदी कुंकवासाठी। याला मी ऑलरेडी यूज केलं आहे माझ्या आईने मागच्या वर्षीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात। तर एकदम मस्त आहे हे, आणि बघता क्षणी घ्यायची इच्छा झाली, कारण याच्यावरची तुम्ही डिझाईन बघू शकता, छान नथीच्या आकारात आहे ती। आणि आम्ही जेव्हा हळदी कुंकवासाठी ठेवली होती तेव्हा आमच्या घरी आलेल्या सगळ्या बायांना खूप आवडलं होतं हे हळदी कुंकवाचं ताट, कारण काहीतरी युनिक आणि छान वाटतं। आणि मला वाटते हे तेव्हा मी 40 किंवा 50 रुपयातच घेतलं होतं। तिथे अशी बरीचशी होती ताटं, पण ही जी डिझाईन आहे ही मला खूप जास्त आवडली होती, म्हणून मग मी माझ्या घरच्यासाठी ही डिझाईन घेतली होती। तर हिला जास्त वर्ष नाही झाले, म्हणून मग मी ही पण तुम्हाला दाखवली। आता नेक्स्ट आहे ही मटकी। तर ही जी मटकी आहे ही मला तिथे सेम कोराडी मंदिरच्या जे दुकान आहे म्हटलं मी, तिथूनच घेतली मी। तिथे मला अगदी म्हणजे काहीतरी वेगळं वाटलं, मी कुठे बघितली नव्हती अशी मटकी। तिथे आम्ही सामान बघतच होतो, तर तिथे मला ही दिसली आणि मग मला असं वाटलं की आता जन्माष्टमी पण येत आहे, तर मग मी घेऊन घ्यावं। मग म्हणून मी ही मटकी घेतली। आता आपण आतमध्ये काही ठेवू पण शकतो कान्हासाठी वगैरे, तर त्यामुळे मी ही घेतली। तर हिची किंमत मला वाटते 20 रुपये आहे। हो, 20 रुपयाची आहे ही, आणि मी 2 घेतल्या होत्या, तर त्यापैकी ही एक आहे। एक आता दिसत नाही आहे मला। तर आता जन्माष्टमी जेव्हा येईल तेव्हा मी कृष्णाजवळ ठेवेन। तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। यावर काम पण खूप छान केलं आहे, बारीक आणि नक्षीदार। तिथे अशा बऱ्याच अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला आवडतील, छान देवांच्या मूर्त्या, खूप सारे देवांचे कपडे, स्पेशली कान्हासाठी तर खूप बेस्ट आहे ती दुकान। नंतर आता पुढे बघूया आपण हे शुभ लाभचं स्टिकर। तर हे जे आहे हे मी एका दुकानात बघितलं होतं लागलेलं, तर त्या दुकानात मला ते खूप आवडलं होतं। मग मी फोटो काढली होती त्याची, आणि नंतर मी ऑनलाईन पण सर्च केलं, पण मला मिळालं, पण याची किंमत तिथे खूप जास्त होती। नंतर मग मी जेव्हा ह्या दुकानात गेली तेव्हा मला हे सेम स्टिकर तिथे मिळालं, आणि मला तर हे तसंही खूप दिवसापासून हवं होतं, म्हणून मग मी हे स्टिकर पण घेऊन घेतलं। गाईवर लिहिलेलं शुभ लाभ खूपच छान दिसतं, आणि जेव्हा ते आपल्या दारात लागेल तेव्हा तर खूपच म्हणजे बघणाऱ्याला पण खूप छान वाटणार, आणि म्हणून मी हे स्टिकर तिथनं घेतलं। तर याची किंमत फारशी नाही तर 40 रुपयेच होती, म्हणून मग मी घेऊन घेतलं, कारण एकदम रिझनेबल रेट होतं, आणि त्या 40 रुपयाच्या किमतीत हे इतकं छान, खूपच छान आहे। लावेल तेव्हा चांगलं वाटणार दारात। तर आता तर सध्या मी लावणार नाही आहे, जेव्हा दिवाळी येईल तेव्हाच मी लावेल, कारण आता लावून काही फायदा नाही आहे। बाहेर पाऊस पडतो आहे आणि पावसामुळे सगळं खराब होऊन जाणार। तर मी घेतलेल्या सगळ्या वस्तूंमध्ये हे जे स्टिकर आहे ते मला प्रचंड आवडलं आहे। तर तुम्हाला पण हे आवडलं का मला नक्की कमेंट करून सांगा। मला असं वाटते तुमच्या की बऱ्याच जणांच्या घरी हे असेल सुद्धा। तर नेक्स्ट आहे हे छोटंसं आसन,
याचा कलर मला खूप जास्त आवडला. जे आपण छोट्या छोट्या मूर्त्या आहेत त्यांना ठेवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो, म्हणून मग मी हा घेतलं. आणि मेन म्हणजे याचा कलर इथे थोडा तुम्हाला डार्क दिसतोय, पण रिअलमध्ये थोडा लाईटच आहे. आणि याची किंमत जास्ती नाही, फक्त 10 रुपये आहे. आणि 10 रुपयामध्ये खूप छान कपडा क्वालिटी आहे. वेल्वेटचं आहे हे. वॉश आपण जास्ती करू नाही शकत याला, पण छान आहे, दिसायला पण छान आहे. आणि आपण जर कुठली मूर्ती वगैरे यावर ठेवली तर तीही छानच दिसणार, कारण कलरच छान आहे त्याचा, येलो म्हटलं की. मग हे पण मी एक ॲड करून घेतलं माझ्या ह्याच्यात. आत्ता पुढे आहे हे कमळ आसन. तर हे छोटं कमळ आसन आहे आणि खूप छान दिसतं. हे रेड कलरमध्ये मी घेतलं एक छोटं, आणि इतकं सुंदर दिसतं. म्हणजे जेव्हा दिवाळी वगैरे असते तेव्हा आपल्या घरी आपण जे लक्ष्मीच्या ज्या छोट्या मूर्त्या पण आपण त्यांची पण स्थापना करतो, तर यावर जो छोटा चौरंग असतो तो ठेवला आणि त्यावर ती मूर्त ठेवली की खूप सुंदर दिसतं ते. तर मी आता गुरुपौर्णिमेच्या वेळी गजानन महाराजांची मूर्त यात ठेवली होती. खरंच खूप सुंदर दिसत होती. आणि मला असं वाटलं की बरं झालं मी घेतलं. आणि मी घेणार नव्हती, पण मग नंतर म्हटलं की घेऊन घ्यावं, म्हणून मी हे घेतलं. तर याची किंमत जास्ती नाही आहे, 20 रुपयाला पडलं मला हे एक. तर यात कलर ऑप्शन्स नव्हते जास्ती, एक येलो आणि एक रेडच होता. मग मी रेड चूज केला या छोट्या आसनासाठी. आणि खरंच खूप सुंदर आहे. याची कपडा क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे. पुढे आहे हे पिवळं कमळ आसन. तर हे मी याच्यासाठी घेतलं की जेव्हा आपण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार वगैरे करतो तेव्हा आपण कलश स्थापना करतो. तर यावर जर थोडा मोठ्या साईजचा आपण जर चौरंगपाट ठेवला आणि त्यावर मग तो कलश ठेवला तर ते खूप सुंदर दिसणार. आणि त्यासाठीच म्हणून मी हे घेतलं. आणि मला हे खरंच खूप दिवसांपासून हवं होतं. ऑनलाईन वगैरे मी बघितलं, पण मला वाटलं की कसं येईल आणि काय येईल, आणि शेवटी मला त्या दुकानातच ते मिळालं, म्हणून मग मी हे घेऊन घेतलं. याची पण कपडा क्वालिटी सेम आधी जो होता त्याच्याचसारखी आहे. यात 2 कलर होते, एक पिंक आणि एक रेड होता आणि एक हा येलो होता. तर मग म्हटलं रेड आपण कापड पण तोच असतो आपला आसन, तर रेड असं बरोबर नाही वाटणार, म्हणून मग मी हे कॉम्बिनेशनसाठी येलो चूज केलं. तर याची किंमत ही फक्त 40 रुपये आहे. आणि 40 रुपयांमध्ये हे जे आहे ते खूप वर्थ इट आहे. आणि मला तरी खूप जास्त आवडलं आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. पुढे आहे देवीचे वस्त्र. तर हे जे आहे ते मी माझ्याच घराकडल्या दुकानातून घेतलं. मला हे खूप जास्त आवडलं होतं. याचा कलर पण खूप सुंदर आहे, येलो आणि रेडच्या कॉम्बिनेशनमध्ये. तर मी म्हटलं की आत्ता जेव्हा मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार येतील त्याच्यासाठी मी हे घेऊन ठेवलं. आता मी एक असं खरेदी करून ठेवेन. एकाच वेळी सगळं घेणं होत नाही, घेऊ म्हटलं तरी, म्हणून आता एक मी असं कलेक्ट करून ठेवणार आहे. याचासुद्धा कलर मला प्रचंड आवडला, त्यामुळे मी घेतलं. आणि याची जी ओढणी होती, ओढणी पण आहे याच्यासोबत, तर ते तुम्ही बघितलं असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी गजानन महाराजांना वस्त्र म्हणून ते घातलं होतं. कारण ॲक्च्युली मी त्यांच्याचसाठी घ्यायला गेले होते, पण मला गजानन महाराजांसाठी काही भेटले नाही वस्त्र, तर मग मी हे घेऊन आले होते. मग याची जी ओढणी आहे त्याचं शॉल म्हणून मी गजानन महाराजांना ओढवली होती. तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये, खूप छान दिसते ते पण. नंतर आहे हे आसन. हे आसन बांधणी प्रिंटमध्ये आहे, त्यामुळे मला बघता क्षणी आवडलं होतं, कारण काहीतरी वेगळं वाटत होतं. सेम प्लेन असल्याशिवाय मग मला असं वाटलं की एक असंही आपल्याकडे असावं, म्हणून मग मी हे घेतलं. यामध्ये 2 कलर होते, एक पिंक होता आणि एक हा ऑरेंज शेडचा होता. तर मला असं वाटलं पिंक थोडा भडक होऊन जाणार, म्हणून मग मी हा एक ऑरेंज आणि येलो शेडमधून आहे तर हा उचलला. तर याची किंमत बहुतेक 80 रुपये आहे. 80 रुपयाला मला पडलं. आणि त्या ड्रेसची किंमत मी सांगितली नाही, तर त्या ड्रेसची किंमत 100 रुपये आहे. 100 रुपयाला घेतला होता मी तो ड्रेस. आणि हा जो आसन आहे याची किंमत 80 रुपये आहे. तर बऱ्यापैकी छान दिसतं आणि एकदम मोठा जो चौरंग असतो आपला त्यावर हे आरामात येतं, इतका मोठा साईज आहे याचा. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी घेतलेल्या देवपूजेच्या सर्व वस्तू तुम्हाला दाखवल्या. तुम्हाला यापैकी कोणती वस्तू सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा.
हाऊस ऑफ मयुरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. जय गजानन माऊली.